नमस्कार बालमित्रांनो, आज आपण रंगांविषयीची एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत. चिंटू नावाचा एक गुणी मुलगा होता. तो एक दिवस आपल्या वडिलांसहित फेरफटका मारण्यासाठी निघाला. वडिलांनी विचारलं, चिंटू आज कुठे जाऊया बरं फिरायला? त्यावेळेला चिंटू पटकन म्हणाला, बाबा आज आपण बागेत फिरायला जाऊया. म्हणून वडील आणि तो चिंटू दोघेही जण येऊन पोहोचले बागेत. बागेत येऊन पोहोचले खरे, पण या चिंटूचं लक्ष गेलं ते एका बाजूला जिथे फुलांची झाडं लावलेली होती त्या फुलांच्या झाडांकडे लक्ष गेलं ह्याचा. तिथे वेगवेगळ्या रंगाची फुलं बघून चिंटू खूप खुश झाला आणि तो पटकन विचार करू लागला की अरे, ही फुलं कसली आहेत माहिती आहेत. हे जास्वंदीचं आहे, हे गुलाबाचं आहे, हे मोगरीचं आहे, हे मला कळलं. याचे रंगसुद्धा मला माहिती आहेत, पण त्या सगळ्या रंगांची नावं ही मराठी आहेत. परवा बाबा बोलले की आपण संस्कृत भाषा शिकली पाहिजे. का तर संस्कृत भाषा ही आपली मूळ भाषा आहे. मग या रंगांना संस्कृतमध्ये काय म्हणतात बरं, हे आपल्याला माहीतच नाही. म्हणून तो वडिलांना म्हणाला, बाबा या फुलांची नावं मला माहिती आहेत, यांचे रंगसुद्धा मला माहिती आहेत, पण हे सगळं मला मराठीत माहिती आहे. तर मला या रंगांची संस्कृत नावं तुम्ही सांगाल का? बाबा म्हणाले, ठीक आहे. म्हणून चिंटू विचारतो, बाबा हे समोर जे दिसतंय ते जास्वंदीचं फूल आहे की नाही? बाबा म्हणाले, हो. मग त्याचा रंग लाल आहे, मग त्याला संस्कृतमध्ये काय बरं म्हणतात? त्याच्यावरती त्याचे वडील सांगतात की त्याचं संस्कृत नाव आहे रक्तवर्णः, म्हणजेच लाल रंग. पिंटूला आनंद झाला ते ऐकल्यानंतर. तो म्हणायला लागला, रक्तवर्णः? बाबा म्हणाले, हो. मग त्याला गोकर्णाचं फूल दिसलं. तो म्हणाला, बाबा हे गाईच्या कानासारखं आहे म्हणून याला गोकर्णाचं फूल म्हणतात ना, मग याचा रंग तर निळा आहे, मग संस्कृतमध्ये याला काय म्हणतात या रंगाला? त्यावेळेला त्याचे वडील म्हणाले, अरे हा जो रंग आहे ना तो नीलवर्णः, म्हणजेच निळा रंग. मग त्याला मोगरीचं फूल दिसलं. ते बघितल्यानंतर तो म्हणाला, याचा रंग पांढरा आहे, मग याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? वडील म्हणाले, शुभ्रवर्णः. पण बघितलात बाबा, तर या सगळ्या झाडाच्या फुलांचे रंग वेगवेगळे आहेत, पण पानांचे रंग मात्र अगदी सारखा आहे नाही? त्यावेळेला तो बाबांना विचारतो की बाबा हा तर हिरवा रंग आहे ना पानांचा, मग याला काय म्हणतात? त्यावेळेला वडील म्हणाले, हा हिरवा रंग ना याला संस्कृतमध्ये हरितवर्णः असं म्हणतात. आणि अशी वेगवेगळ्या रंगांची त्याला माहिती कळल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की अरे, रंगांची नावं इतकी मजेदार आहेत, मग संस्कृत भाषा ही किती छान असेल. आजपासून आपण संस्कृत शिकलं पाहिजे असा त्याचा निश्चय झाला. आणि तो बाबांना म्हणाला, बाबा असे मला रोज वेगवेगळे संस्कृत शब्द तुम्ही सांगत जावा. आणि असं म्हटल्यानंतर छान खाऊ खाऊन चिंटू आणि त्याचे वडील पुन्हा घरी निघून जातात.